तांदूळ किंवा कुठलंच पीठ न वापरता खूपच टेस्टी आणि तितकाच हेल्दी असा नाश्ता बनवला। तर यासाठी मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली, अर्धी वाटी मी यामध्ये तुरीची डाळ घातली आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घातली। तर इथे मी या वाटीने सगळ्या डाळी मोजून घेतल्या। अशी कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने सगळ्या डाळी इथे मोजून घ्या। याशिवाय तुमच्याकडे घरी दुसरी कुठली डाळ असेल, मसूरची डाळ असेल किंवा सालीसकटची मुगाची डाळ असेल तर ती सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि ह्या डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायच्या आहेत। धुतल्यानंतर डाळीमधलं पाणी काढून टाकलं आहे आणि यामध्ये आता पुन्हा पाणी घालून 4 तासासाठी आपल्याला डाळी भिजत घालायच्यात। सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर आदल्या दिवशी साधारण 6 वाजता डाळी भिजत घाला। 4 तासामध्ये छान भिजल्या जातील आणि रात्री 10 वाजता आपल्याला ह्या वाटून घ्यायच्या आहेत। तर यामध्ये मी अर्धा चमचा मेथीचे दाणेसुद्धा घालते, यामुळे फर्मेंटेशन छान होईल। झाकून आता ह्या भिजण्यासाठी मी 4 तास ठेवून देते। 4 तासानंतर इथे पाहू शकता डाळी छान भिजल्या गेल्यात। आता ह्या वाटून घ्यायच्या आहेत। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये डाळी काढून घ्यायच्यात, पाणी निथळून घ्यायचं आहे आणि वाटण्यासाठी यातलंच थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे। तर इथे सगळ्या डाळी मी अगदी बारीक अशा वाटून घेतल्यात। आता ज्या वाटीने आपण डाळी मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे। इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा चालेल, इथे मी जाड रवा घेतला आहे। आता याबरोबरच यामध्ये पाणी घालायचं आहे। सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलं, मिक्स करूया। उरलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा इथे घातलं आहे, 1 वाटी पाणी घातलं, मिक्स करायचं आहे आणि आता हे झाकून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर हे पहा, सकाळी मस्त असं फर्मेंट झालं आहे, छान जाळी आले पिठाला। हे खूपच घट्ट आहे, तर यामध्ये मी पाणी घालते। खूप मस्त हे फर्मेंट झालं आहे। इनो सोडा न वापरता अगदी हेल्दी असा यापासून नाश्ता आपण बनवू शकतो। तर आज मी या सगळ्या पिठाचा नाश्ता बनवणार नाही आहे, त्यामुळे यातलं मी थोडंसं पीठ काढून घेणार आहे आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही त्यापासून नाश्ता बनवू शकता। तर यातलं मी आता 3 ते 4 चमचे पीठ काढून घेते। जेवढ्या पिठाचा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे तेवढ्यामध्येच तुम्हाला मीठ घालायचं आहे। आता यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते। यामध्ये मी मीठ घातलं आणि इथे यामध्ये घालण्यासाठी इथे मी भाज्या घेतल्यात। कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, गाजर किसून घेतलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। तर यापासून मी आता अप्पे बनवणार आहे। इथे मी कच्च्याच भाज्या घातल्या, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणी तयार करून भाज्या थोड्याशा परतून मग यामध्ये घालू शकता। इथे मी पाव चमचा हळद घातली, हळद मिक्स करून घेतली। आता या पिठाचे आपण अप्पे बनवूया। तर इथे मी अप्पे पात्र गॅसवरती गरम करत ठेवलं आहे, यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। या पिठापासून तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकता, त्याबरोबरच उत्तप्पा बनवू शकता, इडली बनवू शकता। इथे मी आता अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल घातलं आणि तयार केलं मिश्रण यामध्ये घातलं आहे। झाकण ठेवून आता 2 ते 3 मिनटं अप्पे भाजून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनटानंतर हे उलटून घ्यायचे आहेत। पाहू शकता खूप मस्त रंग आला आहे ना। आणि आता झाकून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल घातलं आहे मी, दोन्ही बाजूने मस्त असे अप्पे हे भाजले गेले आहेत। काढून घेऊया।
तर हे आपले अप्पे तयार झालेत. आता याच पिठापासून मी इथे तुम्हाला डोसा किंवा आंबोळी बनवून दाखवते. तर इथे पहा, मी 1 ते 1.5 चमचा पीठ घेतलं आहे. पाणी घालून मी थोडंसं पातळ करून घेतलं होतं आणि मीठ घातलं आहे. याची अशी जाडसर आंबोळी घालायची आहे. पहा, मस्त अशी जाळी आली आहे. उलटून घेऊया. खूप छान रंग आला आहे. काढून घेऊया. तर यापासून तुम्ही हवा तो नाश्ता तयार करू शकता. अप्पे बनवा, डोसा बनवा, इडली बनवा. यामध्ये आपण तांदूळ वापरलेले नाही आहेत. ज्यांना तांदूळ चालत नसतील ते अशा प्रकारचा नाश्ता बनवू शकता. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आजपर्यंत अगदी जाळीदार असे हे अप्पे तयार झाले आहेत. तर हा मस्त टेस्टी हेल्दी असा नाश्ता घाईच्या वेळेससुद्धा सकाळी तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता. थोडीशी पूर्वतयारी आदल्या दिवशी करून ठेवली तर सकाळी लगेच हा नाश्ता तयार होईल. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.